नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे आषाढ स्पेशल, म्हणजेच आषाढ तळलेला। ह्या मी माझा आषाढ तळल्या गेला आहे, याच्या मी कापण्या, आषाढातील कापण्या करणार आहेत। तर चला तर बघूया कशा करायच्या कापण्या ते। या कापण्यांसाठी लागणारे साहित्य म्हणजे ही वाटी घेतली आहे, ही माझी प्रमाणाची वाटी आहे। हे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, त्याच्यासाठी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। ह्याच वाटीच्या प्रमाणात मी 2.5 वाट्या कणिक घेतलेली आहे, अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि 2 टीस्पून मी रवा घेतला आहे। रवा हा ऐच्छिक आहे, नाही टाकला तरी चालतं। थोडासा खुसखुशीतपणा अजून जास्त वाढवण्यासाठी म्हणून खुसखुशीत आणि खुटखुटीतपणासाठी मी 2 टीस्पून रवा घालते। त्याच्यानंतर 1 टेबलस्पून मी सोपेची भरड घेतलेली आहे, 1 टीस्पून सुंठ, पाव टीस्पून मीठ आणि 3 टेबलस्पून मी हे तेल घेतलेलं आहे। आपल्याला याच्यात गरम करून घालायचंय आणि वरतून लावायला ही खसखस। चला तर आधी आपण पाणी गरम करायला ठेवूया। हे बघा, जरी मी 1 वाटी पाणी घेतलं असेल तरी गरम मात्र मी पाऊण वाटीच करणार आहे। आणि हे जे आहे पाव वाटी पाणी मी बाजूला ठेवून देणार, कारण नंतर जर आपल्याला थोडं पाणी वापरावं लागलं तर ह्यातलंच वापरायचं। पाणी गरम झालं की त्यात गूळ टाकून देऊया। हे बघा, आपलं पाणी आता चांगलं गरम झालेलं आहे। मी गॅस बंद करते आणि ह्या पाण्यात आपण आता गूळ घालून घेऊया। म्हणजे 1 वाटी गूळ आणि पाऊण वाटी पाणी असं मी प्रमाण घेतलेलं आहे। आता आपण आपली कणिक भिजवेपर्यंत हा गूळ छान यात विरघळून जाईल। ही मी 2.5 वाट्या कणिक घेतलेली आहे, त्याच्यानंतर अर्धी वाटी बेसन, 2 टीस्पून रवा, त्याच्यानंतर पाव टीस्पून मीठ, हे आपण आधी एकत्र करून घेऊया। तेवढ्या वेळात मी तेल ठेवलेलं आहे गॅसवर गरम करायला। हे बघा, आपलं तेल आता छान कडकडीत गरम झालेलं आहे। हे असं 3 टेबलस्पून मी याच्यात घातलेलं आहे। आता हे सध्या खूप गरम आहे, त्यामुळे थोडं चमच्याने हे करू। आणि आता याच्यात आपण 1 टेबलस्पून ही सोपेची भरड आणि 1 टीस्पून सुंठ पावडर एवढं घालूया। हे सध्या आपण आधी चमच्याने मिक्स करू आणि मग हे सगळं तेल आपण छान या पिठाला चोळून घेऊया। आता आपलं छान या पिठाला मी एकजीव असं तेल चोळून हे केलेलं आहे बघा, एकजीव केलं आहे सगळं। आता आपलं मोहन परफेक्ट आहे की नाही ओळखण्यासाठी नेहमीची खूण म्हणजे काय, की अशी मूठ वळून पाहिजे, जमलं की आणि सोडलं की आपलं बा मोहन व्यवस्थित आहे। आणि दुसरं म्हणजे आपण जेव्हा पीठ असं तेल टाकल्यावर चोळतो ना, आपल्या पिठाचा रंगसुद्धा थोडा बदलतो। सुंदर सुगंध असा सुवास येतो आहे सोप आणि सुंठ ह्याचा। आता आपलं जे गुळाचं पाणी आपण केलं होतं ना, ते यात आपण घालायचं आहे। आपलं
गूळ पहा नुसता गरम पाण्यात टाकला पूर्ण विरघळून गेलेला आहे। आपलं पीठ हे आपण नुसतं मोहन चोळेपर्यंत हे छान विरघळून गेलेलं आहे। आता हे गुळाचं पाणी यात घालून आपण हे पीठ भिजवून घेऊया। थोडं थोडं करत घालायचं, एकदम नाही घालायचं। हा गोळा असा घट्टसरच मळायचा आहे आपल्याला, मऊ नको, नाहीतर मग आपल्या कापण्या अशा खूप खुसखुशीत कडक होत नाही। लागायला खूप सुंदर लागतात आणि करायला खूप सोप्या सोयीचे आहेत। हे बघा, मी पूर्ण पाऊण वाटी जे पाणी वापरलं होतं ते माझं यात गेलेलं आहे। मला असं वाटतं थोडंसं पाणी लागेल, म्हणून मी हे जे वाटीत काढून ठेवलं होतं ना, हे पाणी एक दीड चमचा पाणी पण हे कोमट करून घेणार आहे, मी थंड नाही घालणार। हे पहा, मी यात हे 1 चमचा पाणी घालते। हे कोमट आहे त्याच्यामुळे आता आपण अशा पद्धतीने त्याला मुरवून घेऊया। हे पहा, आपण पाऊण वाटी पाणी आणि वरती 1 छोटा चमचा एवढंच पाणी घातलंय। आपला गोळा तयार झालेला आहे। याला असंच थोडे वेळ मळायचं आणि 10 ते 12 मिनिटं झाकून ठेवून द्यायचं। हे बघा, 12 मिनिटं झाले आहेत। मी आता हे झाकून ठेवलं होतं पीठ, आपण हे काढलेलं आहे। हे पहा, एवढं हे असं कडक आहे। आता याला एकदा थोडंसं आपण छान चुरून घेऊ, मळून घेऊ। आधी मी तेल गरम करायला ठेवते आणि मग इकडे मळते। पहा, हे चांगलं 2 मिनिटं मळून घेतलं। आता याचे समप्रमाणात आपण गोळे करून घेऊया, असे उंडे करून ठेवून देऊया आणि एक एक आपण मग लाटायला घेऊ। असा गोळा घेतलेला आहे, याला आपण छान पोळपाटावर असं थोडंसं असं सोडून मुरवून घेतलं ना की छान लाटलं जातं। हे बघा, आता असा आपला हा गोळा तयार झाला आहे। आता आपण याला लाटून घेऊ। आपण ते छान भिजलेलं आहे, कुठेही काही तेल वगैरे लावायची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी मोहन टाकलेलं आहे आणि गुळाचं पाणी असल्यामुळे आपल्याला पीठ लावायची गरज नाही। जाडी किती पाहिजे हे आपल्यावर अवलंबून आहे। मऊ हवं आहे, कुरकुरीत हवं आहे, कडक हवं आहे, जाडसर हवं, मऊ हवे असतील तर थोडं जाडसर लाटा, एकदम कडक पाहिजे असेल तर पातळ एकदम, आणि मध्यम असेल तर छान कुरकुरीत खुसखुशीत अशा या कापण्या होतात। आता बघा, माझी मी जाडी दाखवते तुम्हाला। मी इतपत हे जाड ठेवलेलं आहे। आता याच्यावर आपण खसखस पेरून घेऊ। अशी छान खसखस शेकून घ्यायची सगळीकडे। जसं अनारसा कसा खूप खसखस असली की सुंदर दिसतो, तसंच या कापण्या सुद्धा जर भरपूर खसखस असेल ना, खूप सुंदर दिसतात। आता ही खसखस यात छान मिक्स झाली पाहिजे, म्हणून थोडंसं लाटणं फिरवून घ्यायचं। आता
आता ही पोळी आपण पलटून घेऊया आणि ह्या बाजूने पण अशी खसखस लावून घेऊ. हे पहा, तुम्हाला दिसतच असेल किती छान ती खसखसवाली पोळी ही दिसायलाही छान दिसते, लागायला सुंदर लागते. तळल्यानंतर ना खसखशीची पण एक वेगळी चव या कापण्यांमध्ये येते, त्याने या कापण्या अजून सुंदर लागतात. आता आपण याला, आपली पोळी तयार झालेली आहे. आपण उंडा छोटा घेतल्यामुळे पोळपाटभर नाही, छोटी झाली आहे. आता पहा, ही माझ्याकडे कापणी आहे. ही अगदी फार जुनी अशी ही कापणी आहे आणि ह्याला कापणीच म्हणतात आणि ह्याच्यासाठी याचा पूर्वी उपयोग केला जायचा. याने आपण याला छानपैकी शंखाकृती डायमंड शेपमध्ये वगैरे अशा याचे कापण्यांचं शेप देऊन घेऊया. हे पहा, किती छान त्याचे कॉर्नर्सला साईडला किती छान असं डिझाईन येतं पहा. आजकाल लोक सुरी, चाकू नाही तर मग पिझ्झा कटर वापरतात, पण पूर्वी पहा जुन्या काळात किती छान छान गोष्टी होत्या. हे सगळे जुने पदार्थ आणि जुन्या वस्तू वापरायला इतका आनंद होतो ना, खाण्यासाठी आणि वस्तू वापरण्यासाठी. हे बघा किती छान झालेल्या आहे आपल्या कापण्या, की ते सहज आपल्याला काढायला चिटकत नाही, या पोळपाटाला काहीच नाही. आता हे साईडचं काढायचं की आपण नंतर तळायचं हे आपल्यावर अवलंबून असतं. किती सहजपणे आपण सुरी टाकली या कापण्या अशा सुटून येतात बघा. आपला चाकू किती सहज चाललाय आतमध्ये, अजिबात पोळपाटाला चिटकत नाही, काही नाही. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. मी या सगळ्या आता एका प्लेटमध्ये आधी काढून घेते कापण्या. हे बघा, हे बघा, आपण या कापणीने या कापड्यांना कापल्यामुळे बघा साईडनी बघा किती सुंदर असं डिझाईन येतं, जे की आपल्या सुरीनी चाकूनी केलं तर नाही येऊ शकत. चला तर आता पण आपण या कापण्या तळायला टाकूया. जेवढ्या शक्य आहेत ना तेलात, आपल्या तेलाचं प्रमाण पाहून कापण्या टाकायच्या आणि आधी तेल गरम करून घ्यायचं. आणि आता गॅस मंद आहे, एकदम मंद आचेवरती आपल्याला या तळून घ्यायचे. आता पहा, आपल्या कापण्या आता वर आल्या. आता त्याला आपण झारा लावून हलवायचे. हे पहा, या रंगावर आल्यानं की या सगळ्या कापण्या अशा आपण काढून घ्यायच्या. कारण काय, नंतर पण त्या थोड्याशा अंगोंग गरम असल्यामुळे तळल्या जातात आणि त्यांचा रंग बदलतो. त्यामुळे अशा काढून आता आपण त्याला भांड्यात प्लेटमध्ये काढून ठेवून देऊया. आता आपण दुसरा घाणा टाकू. एक घाणा काढला ना की लगेच गॅस मोठा करून घ्यायचा आणि परत कापण्या टाकताना गॅस लहान, म्हणजे मग त्या परफेक्ट तळल्या जातात आणि त्याला हवे जितकं गरम हवं आहे तेल तेवढं गरम त्याला तळण्यासाठी आवश्यक आहे ते मिळतं. आता पहा, याच्यात छोटे छोटे कॉर्नरचे मी टाकलेले आहेत तुकडे, कारण हे घरच्यासाठी करत असल्यामुळे त्याला मी राहू दिलेलं आहे. हे पहा,
आपला दुसरा घाणाही आपण काढून घेऊया। आता माझी दुसरी पण पोळी लाटून झाली आहे, दोन्ही बाजूनी छान खसखस लावून झालेली आहे। आता हे नवीन पद्धतीने नाही का सगळे जण असे साइडने कट करून घेतात, तसं आपण ह्या पोळीला कट करून घेऊया। म्हणजे मग शंकरपाळ्याचा परफेक्ट शेप येतो। आणि हे काढून घेऊ। आता आपण या कापणीने छान आकार देऊया। या कापण्या डायमंड शेपच्या असल्यामुळे आपण तोच आकार दिला जातो, म्हणून आपण त्याच पद्धतीने याला कट करत असतो। हे पहा किती छान असे याने कट दिला जातो। आपले सगळे असे छान हे असे किती सुटसुटीतपणे अशी निघते आपली पोळी। आता आपण याला पूर्ण मोकळं करून घेऊया आणि कढईत तळायला टाकूया। हे बघा माझ्या या आषाढातल्या कापण्या तयार झालेल्या आहेत। खूप सुंदर अशा मी तुम्हाला तोडून दाखवू शकते। अशा छान किती कुरकुरीत खुटखुटीत खुसखुशीत हे पहा सगळ्या, आणि कुठे तुम्हाला असं तेल नाही दिसणार आहे बघा त्याला, असं इतके छान झालेले आहेत। असं खाल्ल्याबरोबर असं कुटुर कुटुर आवाज येतो। तुम्ही पण ह्या प्रमाणात करून बघा, तुमच्याही खूप छान होतील, सुंदर होतील। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि तुमच्याबरोबरच तुमच्या सगळ्या मित्रमंडळींना माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा। धन्यवाद।